उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली। यावेळी अजित पवारांनी काका शरद पवारांचे आभार मानले। शरद पवारांनी तिकीट दिल्यानं राजकारणात आलो, माझे आजोबा चुलत्याच्या आशीर्वादाने सगळं चांगलं सुरू आहे असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचे आभार मानले। अजित पवारचा पण माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय, चांगलं चाललंय। माझ्या आजोबाच्या पुण्यानं, माझ्या बापाच्या पुण्यानं, माझ्या चुलत्याच्या पुण्यानं पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केलं। त्या अजित पवारचं काम बघून केलं नव्हतं, नंतर त्याला त्याचं काम दाखवलं। मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो, मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्याला सांगितलेला पाडतो तर पाडतो, पाडतोय नाही तर त्याच्यावर मी तुमच्या कामात लक्ष घातलंय। नो प्रॉफिट नो लॉस मध्ये विभाग आपल्या एसटी ला सांगा की ती एसटी चालू करा म्हणून, आणि चालू नाही झाली तर त्यांना भेटा, म्हणजे त्याचा पाठपुरावा। काय होतं इथं यायचं, दादा एसटी चालू करा, दादा मुलांना असं त्याचा भाग सांगितला। माझं म्हणणं की त्यांना भेटून पाठपुरावा करा। अरे थांब रे, काय तुला जर बोलायला संधी दिली गेली नाही, तुम्हाला सुरू करता एक वेळ जातं ना, मग ते द्यायचं ठरलं ना। हे का इकडे ताई, ते आता ह्या हद्दीत येत आहे, ती जागा आमची सरकारची आहे, मी तुम्हाला दुसरी जागा देतो आणि तिथं घर बांधून देतो, हे बीडीओ आहे। तुम्ही तुमचं एक मिनिट त्याचा एक मिनिट, आता तुम्ही हातपाय पसरू नका, उगेच देतो म्हणल्यानंतर लगेच हातपाय पसरायला लागला काय? पहिल्यांदा तुमचं काय लगेच घर, होय कॉन्ट्रॅक्टर त्यांचं घर लगेच काढावं लागतंय का? हा थांबा, नवीन घर होईपर्यंत तुम्ही त्या घरात राहायचं, आणि नवीन घर झाल्यावर तिथं वास्तुशांती